तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी येत आहेत का? आर्थिक तंगी, करिअरमधील अडथळे आणि कौटुंबिक समस्या वाढल्या आहेत का? तुम्हालाही असं वाटत आहे का की तुमचं नशीब तुमच्या बाजूने नाही? जर असं असेल, तर हे सर्व तुमच्या ग्रहांच्या स्थितीमुळे होऊ शकतं. येणारी शनी अमावस्या, सूर्यग्रहण आणि शनीची 7.5 तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. पण घाबरण्याची गरज नाही, कारण आम्ही तुम्हाला योग्य उपाय सांगू, ज्यामुळे तुम्ही या नकारात्मक परिणामांपासून वाचू शकता. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ शनी अमावस्येचं महत्त्व आणि रहस्य, सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक आणि ज्योतिषीय प्रभाव, शनीची 7.5 कोणत्या राशींसाठी कठीण ठरणार आहे, राशी बदलामुळे कोणाचं भाग्य चमकणार आणि कोणाला सतर्क राहावं लागेल, कशा उपायांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक ज्योतिषीय अपडेट मिळत राहील. 2. शनी अमावस्येचं महत्त्व आणि शक्ती. 2.1 शनी अमावस्या म्हणजे काय? शनी अमावस्या हा तो विशेष दिवस असतो जेव्हा शनिदेवाची ऊर्जा सर्वाधिक प्रभावशाली असते. अमावस्या असल्यामुळे नकारात्मक शक्ती सक्रिय होतात, त्यामुळे शनी देवाची उपासना या दिवशी विशेष फलदायी मानली जाते. जे लोक शनीच्या महादशा, 7.5, ढया किंवा पितृदोषाने त्रस्त असतात, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. 2.2 शनी अमावस्येला काय करावं? पिपळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावा. काळे तीळ, उडीद डाळ, लोखंडी वस्तू आणि काळ्या कपड्यांचे दान करा. शनिवारी काळ्या घोड्याच्या नाल घराच्या मुख्य दारावर लावा. शनी चालीसा आणि हनुमान चालीसाचे पठण करा. शनिवारी गरजू आणि गरीब लोकांना अन्नदान करा. 2.3 शनी अमावस्येला काय करू नये? राग करू नका, अन्यथा शनी दोष वाढू शकतो. खोटं बोलण्याचं टाळा, कारण शनिदेव सत्याचे देवता आहेत. शनिवारी केस आणि नख कापू नका. मांसाहार, मद्यपान आणि तामसिक आहार टाळा. 3. सूर्यग्रहण आणि त्याचा प्रभाव. 3.1 सूर्यग्रहण म्हणजे काय? जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सूर्यप्रकाश पूर्णतः किंवा अंशतः झाकला जातो, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. ही ऊर्जा बदलण्याची वेळ असते आणि या काळात सतर्क राहणं गरजेचं असतं. 3.2 ज्योतिषीय प्रभाव. सकारात्मक प्रभाव. काही राशींसाठी मानसिक स्पष्टता, नवीन संधी आणि आध्यात्मिक प्रगती घेऊन येईल. मेष, सिंह, धनु आणि मकर राशींसाठी हे ग्रहण लाभदायक असेल. नकारात्मक प्रभाव. काही लोकांसाठी आरोग्य समस्या, मानसिक अस्थिरता आणि आर्थिक संकटे निर्माण होऊ शकतात. वृषभ, कर्क, तुला आणि मीन राशींसाठी सावध राहणं गरजेचं आहे. 3.3 सूर्यग्रहणाच्या वेळी काय करावं आणि काय करू नये? ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. ग्रहणाच्या वेळी ध्यान आणि योग करा. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करा. ग्रहणाच्या वेळी अन्न ग्रहण करू नका. गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये. ग्रहणाच्या वेळी झोपणं अशुभ मानलं जातं. 4. शनीची 7.5 आणि ढया यांचा प्रभाव. 4.1 कोणत्या राशींवर 7.5 आणि ढया आहे? 7.5 मीन, कर्क, तुला, ढया, धनु, मकर. 4.2 शनी 7.5चे परिणाम. करिअरमध्ये संघर्ष आणि आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि कौटुंबिक कलह, आरोग्य समस्यांमध्ये वाढ. 4.3 शनीच्या 7.5साठी उपाय. प्रत्येक शनिवारी हनुमानाची पूजा करा. काळे तीळ आणि उडीद डाळ दान करा. घराच्या प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याच्या नाल लावा. 5. राशी परिवर्तन आणि त्याचा प्रभाव. मेष, सिंह, कन्या,
करिअर आणि आर्थिक लाभ. कर्क, मीन, तुला, संघर्ष आणि अडचणी. 6. विशेष उपाय. सूर्य आणि शनीच्या मंत्रांचा जप करा. दानधर्म करा आणि इमानदारीने जीवन जगा. चांगली कर्म करा, कारण शनिदेव कर्मानुसार फळ देतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी बनवला गेला आहे. येथे दिलेल्या ज्योतिषीय माहिती, उपाय आणि शास्त्रवचने ही प्राचीन ग्रंथ, परंपरा आणि मान्यता यांवर आधारित आहेत. कृपया याला वैयक्तिक, वैद्यकीय, आर्थिक किंवा कायदेशीर सल्ला म्हणून घेऊ नका. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांचा सल्ला घ्या. आम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामांसाठी जबाबदार राहणार नाही. या व्हिडिओचा उद्देश अंधश्रद्धा पसरवणे नाही, तर केवळ ज्ञान आणि परंपरेची माहिती देणे आहे. कृपया विचारपूर्वक आणि विवेकाने कोणतेही निर्णय घ्या. धन्यवाद.